मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलेला आहे आणि त्यासोबतच मराठा समाजाचे तरुण देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय एन्काउंटर करतील असा थेट इशारा दिला। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये म्हणा। मला वाटतं सगळ्या आंदोलनातनं जरांगे भरकटल्यासारखे वाटतायत। दुर्दैव आहे, आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचं हित हे सर्वोच्च प्राधान्य असेल असं आम्हाला वाटलं होतं। त्यामुळे मराठ्यांचं आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावानं आक्रोश टाळो फोडताना सकाळ दुपार संध्याकाळ बोलतायत, हे दुर्दैवी आहे। सरकार म्हणून बोलायचं असेल तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एकत्रित सरकार आहे महायुती म्हणून, परंतु कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं त्यांचं बोलणं पहिल्यापासून आजपर्यंत सुरू आहे। परंतु माझं तरीही त्यांना सांगणं आहे की आजही मराठा समाज आपल्या मागे त्या ठिकाणी ऐकेल, बोलेल। तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचं बोला, त्यांच्या फायद्याचं बोला। तुमची आता जी भाषा आहे ती कोणाची भाषा आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी कळून आलेलं आहे। आपण इम्तियाज जलील बरोबर बैठका घेतायत, ह्या छत्रपतींच्या मावळ्यांना मराठा तरुणांना आवडेल का? आपण त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार बघून टार्गेट करण्याचं नियोजन, आपली खेळी न समजण्या एवढा महाराष्ट्र दुधखोळा राहिलेला नाही। जर त्या ठिकाणी खरंच आपल्यामध्ये त्या ठिकाणी धमक असेल तर आपण त्या ठिकाणी निवडणूक स्वतः लढवावी, उमेदवार उभे करावेत आणि त्या ठिकाणी सत्ता आणून स्वतः नेतृत्व करावं, किंवा त्या ठिकाणी सायजेबल आमदार तुमचे आणून सरकारला विधिमंडळात त्या ठिकाणी आपले विषय मार्गी लावण्यासाठी भाग पाडावं। परंतु आपलं कोणतरी इन्स्ट्रुमेंट म्हणून वापर करतोय, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी आपले राजकीय पोळी भासते आणि त्याला तुम्ही बळी पडताय। हे मराठा समाजाच्या, खास करून तरुण आमचे जे कार्यकर्ते आंदोलक आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यांना हे आवडत नाही, तशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या येताना दिसतायत। आजही सांगतो तुम्हाला, आम्ही राजकारणा पलीकडे जाऊन डोक्यावर घेऊ। तुम्ही राजकीय कपडे जे त्या ठिकाणी पेनलेले आहेत, घातलेले आहेत, ते बाजूला काढा आणि मराठा समाजाचं हित याला सर्वोच्च जर प्राधान्य आपण दिलं तर मराठा समाजाला आंदोलनात आपल्या मागे उभं राहिल्याचं समाधान होईल। नाहीतर ज्या दिवशी तुम्ही पाडापाडीची भूमिका घ्याल, शरद पवार साहेबांना, महाविकास आघाडीला मदत करणारी आपले त्या ठिकाणची भूमिका असेल, त्या दिवशी मराठा समाजाचा, खास करून तरुणांचा भ्रमनिरास झालेला असेल। नक्कीच। पण जरांगे पाटील ज्या पद्धतीनं भाष्य करतायत, कायम देवेंद्र फडणवीस यांना ते टार्गेट करतायत असं म्हणावं। देवेंद्र फडणवीस साहेब द्वेषाची कावीळ जरांगेंना नव्हती, कोणाच्या तरी सांगण्यानं झालेली या ठिकाणी दिसते। ते निवडणुकीत बाहेरही त्या ठिकाणी येईल। देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करण्यापेक्षा सरकार म्हणून आपण बोललं पाहिजे। जर टीकाच करायची आहे तर शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही एकट्यालाच का टार्गेट करता? उद्देश काय तुमचा? ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं नाही, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख बेरोजगार तरुणांना सहाय्य करून उद्योगधंद्यात उभं केलं, त्या ठिकाणी पदोन्नती असेल, वेगवेगळ्या विषयात अधिसंख्या असेल, ह्या सगळ्यात पुढाकार घेऊन मराठा समाजाला जी मदत केली तरुण तरुणींना ती माहीत आहे। IAS IPS साठी सारथीच्या माध्यमातून शेकडो मुलं मुली गेलेत। हा सगळा जर लेखाजोगा बघितला तर देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या अर्थानं एक तारणहार म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जातीच्या पलीकडे जाऊन समाजाच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न केलाय।
त्यांनाच तुम्ही टार्गेट करताय, त्यांनाच तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी त्यांना टार्गेट करताय. हे तुमची राजकीय खेळी त्या ठिकाणी जनतेच्या लक्षात आले. मराठा समाजाच्या तर आलीच आली आहे. नक्कीच. आता राजकीय प्रश्न आहे. जयंत पाटील यांच्या भाषणावेळी भावी मुख्यमंत्री अशा घोषणा देण्यात आल्या आणि यानंतर शरद पवार यांचं भाषण झालं, त्यांनी देखील तसे संकेत दिलेत की महत्वाची जबाबदारी कुठली तरी देणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की अनिल परब यांनी देखील भाषणाच्या वेळी उद्धव ठाकरे हेच भावी मुख्यमंत्री असतील असं भाष्य केलेलं आहे, भाकीत केलेलं आहे. कसं पाहता याकडे? मला वाटतं तिन्ही पक्षाचे नेते एक नव्हे तर 4-5 जण गुडघ्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री पदासाठी तयार आहेत. पवार साहेब जेव्हा संकेत देतात, महाराष्ट्राचा समज आहे की त्या ठिकाणी जेव्हा पवार साहेब त्या ठिकाणी बोलतात त्यावेळेला त्यांना वागायचं वेगळंच असतं. अंतस्थ मनामध्ये सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायची इच्छा असू शकते, परंतु प्रदेशाध्यक्ष म्हणून संदेश देण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असावं, याचं उत्तर काळ देईल. दुसरं, त्या ठिकाणी उद्धवजींना मुख्यमंत्री पदाची एवढी ओढ लागली की त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करा याच्यासाठी दिल्ली चरणी लोटांगण घातलं, विनवण्याचा प्रयत्न केला, परंतु हाताला काही लागलं नाही. परंतु हरियाणाचा पराभव काँग्रेसचा झाल्यानंतर पुन्हा उचल खाल्ली. राऊत साहेब बोलले उद्धवजीच मुख्यमंत्री असतील, तीच ओढण्याचं काम या ठिकाणी अनिल परब करतायत. त्यांच्या मनातली सुप्त इच्छा आता लपून राहिलेली नाही. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बाशिंग बांधून आहेत. या ठिकाणी मुंगेरी लाल के हसीन सपने असंच म्हणावं लागेल, कारण मेजॉरिटी जेव्हा येईल तेव्हा मुख्यमंत्री पदाचा विषय येईल. परंतु अगोदरच त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री असं करून त्यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय हे चित्र महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलेलं आहे. आणि त्यामुळे अभेद्य असणाऱ्या महायुतीच्या मागेच राज्यातली जनता ताकदीनं उभी राहील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, हे मी अत्यंत आत्मविश्वासाने आणि ठामपणे सांगू इच्छितो. भाजपचे 5 आमदार आहेत विद्यमान, त्यांच्या जागी आता दुसरे उमेदवार देण्यात येणार आहेत आणि त्यांची नावं पण समोर येत आहेत. भाजप मोठे उलटफेर करण्याच्या तयारीत आहे आणि इतकी महत्वाची ही सगळी विधानसभेची निवडणूक आहे भाजपसाठी. नाही, मला वाटतं तुम्ही नावं कुठनं आली, कुठनं उल्लेख करता मला माहीत नाही, कारण मी त्या ठिकाणी संसदीय मंडळाच्या समितीवर आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही त्या ठिकाणी गोष्टी ठरलेल्या नाहीत, झालेल्या नाहीत. आता आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अंदाजे तुम्ही चॅनलची लोक किंवा चर्चा करणारी लोक या ठिकाणी पतंग उडवण्याचं काम झालेलं दिसतंय. नव्या जुनांचा ताळमेळ त्या ठिकाणी पक्ष करत असतो, परंतु अजूनही त्या ठिकाणी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने अंतिम कुठलाच निर्णय घेतलेला नाही. नावं त्या ठिकाणी अशा प्रकारे ह्याला बदलणार त्याला बदलणार असं झालेलं नाही. रीतसर त्या ठिकाणी अधिकृतपणे त्या ठिकाणी लवकरच जे काय असेल ते आपल्या समोर येईल. यादी कधीपर्यंत जाहीर होईल सगळेजण वाट पाहत आहे. मला वाटतं बऱ्यापैकी चर्चा यादीवर झालेली आहे, परंतु आता आमचं केंद्रीय संसदीय मंडळ जे असतं त्याच्यावरती अंतिमता शिक्कामोर्तब करतील आणि कुठल्या क्षणी लवकरात लवकर जाहीर होऊ शकते. श्याम मानव यांनी मोबियाला सल्ला दिलेला आहे, म्हणाले की लाडक्या बहीण योजनेवरती टीका करू नका, या उलट लाडकी बहीण योजना ही चांगली असं म्हणत समाजापुढे जा आणि 2,000 रुपये आमचं सरकार येईल तेव्हा देऊ, या सरकारला हाकलून लावा, असं त्यांनी सल्ला दिला. याकडे कसं पाहता? मला वाटतं श्याम मानव यांनी मानवी दृष्टिकोन घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. नाहीतर श्याम संध्याकाळ अंधेरा असं माझ्या महिला भगिनींच्या नशिबात येण्यापेक्षा जेव्हा त्या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम राज्य सरकार करतं त्यावेळेला श्याम मानवांच्या मानवी दृष्टिकोनाचं मी स्वागत करतो. की दुसऱ्याने एक गोष्ट केली, तुम्ही 2 करा ना. परंतु आज महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना एक वेगळा आधार, एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. कोण छोटे छोटे उद्योगधंदे करतायत, कोणाला हॉस्पिटलला त्या ठिकाणी औषधासाठी मदत होते, कोणाला आपल्या गरीब कुटुंबातल्या लोकांना शाळेची फी भरायला मदत होते. आणि जर एवढं मोठं चांगलं वातावरण माझ्या लाडक्या बहिणींमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुमच्याविषयी काय भावना आहे महाविकास आघाडीच्या विषयी हे जनतेला कळतंय.
परंतु श्याम मानवासारख्याने आमच्यावर टीका एरवी करणारे आज जर आहे योजना चांगली आहे, तुम्ही त्यापेक्षा चांगला द्या असं सुचवत असतील तर ते स्वागतार्ह आहे. ह्यांची नियत लाडक्या बहिणींच्या विरोधात आहे. कारण काँग्रेसचेच काही लोक या लाडक्या बहिणींची योजना बंद करावी म्हणून कोर्टात गेले. कुठना पैसे आणणार, कसे आणणार, अशा प्रकारचे अडथळे निर्माण केले, प्रश्न करून वातावरण महिलांच्या मनामध्ये संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही चिंता करू नका, पैसे कुठून आणायचे आम्ही आणू. लाडक्या बहिणींची योजना चालूच राहील, आणखी ताकदीनं पुढे नेऊ. त्यासाठी या लाडक्या बहिणी पुन्हा महायुतीला सरकार बनवायला संधी देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही टीका करत राहा, अडथळे आणा, कारण तुम्हाला करायचंच नाही म्हणून तुम्ही असे वारेमाप बोलताय. आम्हाला करायचं आहे. आमच्या बहिणींना शेवटपर्यंत योजना चालू ठेवू, त्याच्यात वाढ करू, आणखी ताकदीनं त्यांना सबलीकरणाच्या बाबतीत ताकद देऊ. एक शेवटचा प्रश्न आहे आणि जरांगीन बाबतचाच प्रश्न आहे. आता ते म्हणतायत की भाजपचा मराठे हे राजकीय एन्काउंटर करणार. नाही, मला वाटतं जरांगेची ही भाषाच खरं म्हणजे आक्षेपार्ह आहे. त्यांनी मुद्द्यावर बोललं पाहिजे, कायदेशीर बोललं पाहिजे, संविधानिक त्या ठिकाणी अडचणी समजून घेतल्या पाहिजे. परंतु मला वाटतं त्यांचं मिशन देवेंद्र फडणवीसांचं राजकीय एन्काउंटर करणं ही कोणीतरी त्यांना सुपारी दिलेली दिसते. कारण देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत, काही उलट सांगत नाहीत, उलट पक्षी मराठा समाजासाठी जे जे देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. जसं मुलींचं शिक्षण मोफत केलं तसं मराठा समाजाच्या मुलांचं करावं, ही मागणी सकारात्मक परवाच्या बैठकीत त्या ठिकाणी आम्ही सह्याद्रीवर घेतली. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील, जावळे पाटील ज्याने खऱ्या अर्थानं मराठ्यांचं संघटन उभं केलं, छावा संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्यात वादळ उभं केलं, त्यांच्या नावानं गरीब गरजवंत मराठ्यांच्या आयुष्यामध्ये व्यवसाय उद्योगातून शिक्षणात त्यांना ताकद कशी देता येईल यासाठी सरकारनं त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यामुळे सरकार सकारात्मक आहे. परंतु ओबीसीतनंच आरक्षण द्या, जी गोष्ट शक्य नाही, ज्यामध्ये शरद पवारांसहित, काँग्रेससहित, उभाटासहित ज्यांनी सह्या देऊन सांगितलं की असं आरक्षण देता येणार नाही किंवा बैठकीत त्या ठिकाणी ओबीसीना धक्का न लावता आरक्षण द्या असं बोलतायत. मग तुम्ही त्यांना सपोर्ट करणार आहात का? जर आम्ही ओबीसीना आरक्षण देत नाही तर ते पण देत नाहीत. मग आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी जर टार्गेट करत असाल तर तुम्हाला त्यांचा पुळका यायचं काय कारण? आलं का लक्षात? सांगावं त्यांनी ना, आमचं सरकार आलं, त्यांनी वचननाम्यात, जाहीरनाम्यात सांगावं, महाविकास आघाडीचं सरकार आलं की ओबीसीतनं आरक्षण देऊ, काही प्रॉब्लेम नाही, पाडा आमचे उमेदवार, द्या सगळे त्यांच्या महाविकास आघाडीचे निवडून. परंतु आपण झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. जर देवेंद्रजींनाच टार्गेट हे जर कोणाने काम दिलं असेल आणि कमिटमेंट असेल तर मला वाटतं बाकी बोलण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे आम्ही जर ओबीसीतना देत नाही, महाविकास आघाडी देत नाही तर तुम्ही द्या. त्यासाठी तुमच्या विचाराचे 144 आमदार निवडून आणा, तुम्ही नेतृत्व करा आणि तुम्हाला जे हवंय ते त्या ठिकाणी करून घ्या. त्याच्यामुळे बाहेरून बोलणं सोपं असतं, त्या ठिकाणी संविधानिक किंवा कायदेशीर प्रक्रिया समजून घेऊन कार्यवाही करणं अवघड असतं. नाहीतर ज्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला स्पर्शून सांगितलं मी आरक्षण दिलं ना त्यांनी एससीबीसीचं, कुठे फेटाळलं अजून ते आरक्षण? आम्ही टिकवणार आहोत. परंतु तुम्ही त्या ठिकाणी या निमित्तानं वादंग तयार करून ईडब्ल्यूएचचा पण मिळणारे लाभ जे मुलामुलींचे ते घालवलेत, या पापाचा धणी कोण असं आम्ही विचारलं की शिव्या द्यायच्या, असं आम्ही विचारलं की ट्रोल करायचं. मला वाटतं सत्य हे सत्य असतं आणि सत्य परेशान हो सकताय, सत्य पराजित नाही. देवेंद्रजी हे महाराष्ट्राचं एक उघड मराठ्यांसाठी काम करणारं सत्य आहे. कदाचित आपण त्यांना शिव्या घालून, इन्काउंटर बोलून परेशान कराल, परंतु देवेंद्रजी पराजित होणार नाहीत. ते या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचा झेंडा फडकून तेच विजयाचे शिल्पकार असतील, हे मी अत्यंत दाव्यानं सांगतो. नक्की धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचं विधान तुम्ही या ठिकाणी केले. तर सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता, आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कधीच पराजित होणार नाही असं भाकीत करतायत
प्रवीण दरेकरजी. नेमकं काय घडेल विधानसभेमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.